हाय मित्रांनो सगळ्यांना नमस्कार। आज मी बनवते बघा मोदक। असं नारळ घेतलाय, फोडून घेतलाय। आता नारळ खोबरं बघा खिसून घेणार आहे आणि एक वाटी मोठी गूळ घेतलाय। आता आपण त्याचं सारण बनवणार आहे बघा। कसं बनवते बघा मी नक्की। मस्त अशी बघा सारणाची तयारी केली। खोबरं खिसून घेतलंय, इलायची काजू बदामची पावडर करून घेतली, गूळ एक वाटी आणि तूप आणि अशी कणिक मळून घेतली बघा। आणि आता सारण सगळं मी परतून घेणार आहे तुपात। आपलं घरचं तूप आहे बघा, साजूक तूप घरी बनवलेलं आहे। त्यात तुपात मस्तपैकी सारण बनवून घेणार आहे मी। असं गरम करून तुपात भाजून घेणार आहे सारण आणि नंतर मोदक बनवते बघा मी। मस्त असं सारण तयार करून घेतलं बघा परतून तुपात। गूळ खोबरं इलायची बदाम काजू सगळं टाकून परतून घेतलं आणि इकडं असं तयार केलं बघा मोदक। असं आता वाफलाय ठेवणार आहे। पाणी गरम करायला ठेवलंय बघा पातेल्यात आणि आता हे मस्त असं वाफलून घेणार आहे। चांगलं अर्धा तास चांगलं वाफलून घेणार आणि वापरल्यावर तुम्हाला दावते। झाले बघा मोदक तयार, मस्तपैकी असं बनवलेत बघा मोदक। झालं मोदक असं छान छान। या खायला सगळेजण गणपती बाप्पासाठी मोदक बनवलेत बघा।